आपली फार काळापासून मागणी राहिलेली आहे. मूळ मागणी आपली आहे की शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे. तो जर मिळाला तर आपले सर्व प्रश्न सुटतात. आपोआपच आपल्याला प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, बोनस, अमुक तमुक जे काही सरकार जाहीर करेल ते सगळं मिळतं. कर्मचाऱ्यांना जे मिळतं ते, आणि मुळात पगार चांगला मिळतो. परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे की सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काही देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, मानसिकतेमध्ये नाही. याचं कारण आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, पहिलं कारण. दुसरं कारण, एवढ्या लोकांना जर का जास्तीचा पगार दिला, म्हणजे आपण किती मागतोय, जवळजवळ तिप्पट मागतोय ना आपण. 30,000च्या पुढे आपल्याला मिळायला पाहिजे, म्हणजे किमान मदतनीसला 30,000 मिळायला पाहिजे. किमान वेतन आपण 30,000 मागतो, म्हणजे मदतनीसला 30,000, कारण ती अनस्किल्ड मानली जाते आणि म्हणजे अकुशल. पण सेविका ही कुशल आहे, त्यामुळे तिचं साहजिकच त्याच्यापेक्षा जास्त वेतन असलं पाहिजे. ते जर दिलं तर साधारण तिप्पटीने आपलं मानधन किंवा वेतन वाढतं. आता हा जो पैसा आहे तो पैसा त्यांना कुठून काढावा लागेल, तर सरकारच्या तिजोरीमधून हा पैसा त्यांना महिला बाल विकासला द्यावा लागेल. तर महिला बाल विकास आपला पगार वाढवू शकते. महिला बाल विकासला जर एवढं बजेट द्यायचं असेल तिप्पटीने वाढवून, तर त्यांना कुठून तरी कमी करावं लागेल. तर कमी कुठून करावं लागेल? आज कोणाला जास्त दिलं जातंय त्यांच्या गरजेपेक्षा किंवा त्यांच्या अवकातीपेक्षा म्हणू आपण, कोणाला जास्त दिलं जातंय? तर जे भांडवलदार आहेत मोठे मोठे, अदानी आहे, अंबानी आहे. साधी गोष्ट आहे, कर्जमाफी म्हणजे बाकी प्रॉफिट वगैरे ते कमावतात ते वेगळीच गोष्ट आहे. तिथं ते कमावतातच, लोकांचं शोषण करतात, कर्मचाऱ्यांना कामगारांना कमी पगार देतात, लोकांना ज्यांना सेवा देतात किंवा वस्तू विकतात त्यांचं शोषण करतात. हे सगळं करून ते पैसे मिळवतातच. पण त्या व्यतिरिक्त बँकांचं कर्ज काढून त्यांनी उद्योग उभारलेले असतात. ते काही स्वतःच्या पैशातनं उद्योग उभारत नाही. कोणताही भांडवलदार स्वतःचा 10% सुद्धा पैसा वापरत नाही. 90% पैसे जवळजवळ बँकांमधनं, LIC मधनं, ह्याच्यामधनं, सरकारी ह्याच्यामधनं त्यांनी कर्ज काढलेलं असतं आणि त्या कर्जाच्या आधारावर त्यांनी उद्योग उभारलेले असतात. आपलं सरकार काय करतं, तर दर 2, 4, 5 वर्षांनी एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं मी समजू शकते. शेतकरी संकटामध्ये आहेत, निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहेत. भांडवलदारांना गरज नसताना सुद्धा वेळोवेळी कर्जमाफी केली जाते. आता गेल्या काही वर्षात त्यांची जी कर्जमाफी केलेली आहे ती 11 लाख कोटी, 11 वरती 12 शून्य, एवढ्या मोठ्या रकमेची कर्जमाफी भांडवलदारांना केलेली आहे, ज्याची खरं म्हणजे काही गरज नव्हती. दुसरी गोष्ट, जे कर त्यांनी द्यायला पाहिजे सरकारला, टॅक्स, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सूट दिली जाते. आणि अशा प्रकारे लाखो करोडो रुपये हे त्यांच्याकडून वसूल करून आपल्याला द्यायला पाहिजे होते, आपल्या लाभार्थ्यांना द्यायला पाहिजे होते. आपल्या लाभार्थ्यांना का द्यायला पाहिजे होते? 2014 सालापासून 8 रुपयाचा दर 8 रुपयेच राहिलेला आहे आहाराचा. बरोबर आहे? वाढलाय का? इंधन बिल 65 पैसे, 50 पैशाचं 65 झालं. त्यानंतर तिप्पटीने गॅस वाढलेला आहे, गॅसची किंमत. पण वाढलं का इंधन बिल? नाही वाढलं. आता हे सगळे जे पैसे द्यायचे आपल्याला, त्याऐवजी सरकार काय करतंय, आपल्याला न देता अशा प्रकारे भांडवलदारी व्यवस्थेमध्ये जे ऑलरेडी गब्बर आहेत, ज्यांचे 28 मजल्याची, 32 मजल्याची घरं आहेत स्वतःची, ज्यांच्याकडे स्वतःचे नोकर चाकर शेकड्यानी आहेत, अशा लोकांना कर्जमाफी आणि कर माफी देत आहे.
आणि आपल्या लोकांना वंचित ठेवत आहे. कर्मचाऱ्यांना वंचित ठेवणं आणि आपल्या लाभार्थ्यांना चांगल्या सेवा न देणं, या गोष्टी सरकार करतंय. आणि सरकार आपल्या जीवावर भांडवलदारांना मोठं करते. कारण शेवटी मतं कोण देतंय? मोठ्या प्रमाणात आपण देतोय. भांडवलदारांची मतं किती टक्के आहेत? 1% तरी आहे का? 1% पण नाही. पण आपल्या 99% मतावरती ते निवडून जातात. पण प्रत्यक्ष धोरणं राबवताना मात्र ते आपला विचार करत नाहीत. मग हा सगळा जो म्हणजे काळा व्यवहार चाललेला आहे, एक प्रकारे काळा व्यवहार, पण त्याला कायदेशीर मुलामा देऊन हे जे काही कारस्थान चाललेलं आहे ते कुठेतरी आपल्याला बदलायला पाहिजे, तर आपल्याला आपले अधिकार मिळू शकतात. आता आपण आपल्या अधिकारावर येऊ. म्हणजे आपले अधिकार का मिळत नाहीत हे याचं बॅकग्राऊंड, याची पार्श्वभूमी मी सांगितली. की एकीकडे डोंगर उभा केलेला आहे, त्यामुळे साहजिकच डोंगर उभा करण्यासाठी खड्डा कुठेतरी खणावा लागेल. तो आपल्या पोटातला खड्डा आहे, आपल्या लाभार्थ्यांच्या पोटातला खड्डा आहे. आपल्याकडे खड्डा करून त्यांनी भांडवलदारांचा डोंगर रकमेचा उभा केलेला आहे त्यांच्यासाठी. हे आपल्याला समजलं, लक्षात आलं. आता आपल्याला नेमकं किमान मिनिमम काय मिळायला पाहिजे? आपण काय सेवा देतो? सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे की आपलं पद हे वैधानिक पद आहे, कायदेशीर, कायद्याने निर्माण केलेलं आणि कायद्याचं पालन करण्यासाठी निर्माण झालेलं पद आहे. त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत, ते म्हणजे अन्न सुरक्षा कायदा. आता पेसा वगैरेचं पण आहे. आपण अंमलबजावणी करतो म्हणून त्यांना जेवण मिळतं, नाही तर मिळू शकेल का? नाही मिळू शकत. म्हणजे पोषण, आरोग्य आणि शिक्षण या तिन्ही सेवा या सरकारने सर्व नागरिकांना देणं बंधनकारक आहे आपल्या देशाच्या संविधानानुसार. संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार नागरिकांना दिलेला आहे त्याच्यामध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, आणि माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारामध्ये आरोग्य, शिक्षण आणि पोषण हे महत्वाचे अधिकार आहेत. म्हणजे नागरिकांचे अधिकार आहेत, ते अधिकार हवेतनं जाऊ शकत नाहीत. ते प्रत्यक्ष योजना चालवून राबवावे लागतात, त्यांच्यापर्यंत पोचवावे लागतात. ते पोचवतं कोण? तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस. म्हणून हे वैधानिक पद आहे. कायद्याचं पालन, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण अधिकार कायदा यांचं पालन करण्यासाठी तुमची नेमणूक झालेली आहे. म्हणून ही वैधानिक पद आहेत. हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे ग्रॅच्युटीच्या निकालामध्ये. आणि या निकालानुसार आपण जर का सरकारी कर्मचाऱ्यांच्या योग्यतेचं काम करतोय, आपल्याला जे मानधन या नावाखाली कामासाठीचा मोबदला दिला जातो ते प्रत्यक्षात वेतनच आहे. आणि म्हणून आपल्याला काय मिळालेलं आहे? आपल्याला ग्रॅच्युटी कायद्याने मिळालेली आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे म्हणून आपल्याला ग्रॅच्युटी देणं खरं म्हणजे बंधनकारक आहे सरकारला. म्हणजे तो अधिकार आपल्याला मिळालाय. आपल्याला वेतन आहे हे त्यांनी मान्य केलंय. मग वेतनाला किमान वेतनाचा कायदा लागू होतो. किमान वेतन आजच्या सरकारी सूत्रानुसार जर काढलं तर 30,000 आहे. म्हणजे 30,000 ते देणं लागतात आपल्याला दर महिन्याला. जे किमान वेतन त्यांनी आपल्याला दिलं पाहिजे. आपल्याला त्यांनी ग्रॅच्युटी दिली पाहिजे. आणि म्हातारपणाची, रिटायरमेंट नंतरची सोय म्हणून आपल्याला प्रॉव्हिडंट फंड, भविष्य निर्वाह निधी आणि त्याच्यामध्येच असलेला एक पेन्शन, पेन्शनचा वेगळा आणि विचार करण्याची खरं सरकारला गरज नाही. आम्ही त्यांना हेच सांगून आलो 21ला आणि 29ला ज्या मिटिंगा झाल्या की तुम्ही पेन्शन देऊ देऊ म्हणताय, पण आजपर्यंत तुम्ही योजना ना तयार केली ना राबवली. तर तुम्ही आता सरळ असं करा, पुणे जिल्ह्यामध्ये कोर्टाने प्रॉव्हिडंट फंडाचा जो कोर्ट असतं त्यांनी मान्य केलेलं आहे, निकाल दिलेला आहे. प्रॉव्हिडंट फंड यांना लागू आहे. तुमचे अकाउंट फ्रीज केले होते जिल्हा परिषदेचे,
ते त्यांनी एवढं मोठं हे करून ते अकाउंट उघडायला लावले परत, कारण त्यांचं सगळं अडलं ना. आता जर का आपल्याला कायद्याने किमान वेतन लागू झालं पाहिजे, ग्रॅच्युटी लागू झाली पाहिजे, प्रॉव्हिडंट फंड लागू झाला पाहिजे, कारण तसा निकाल आपल्या हातात आलेला आहे. आणि प्रॉव्हिडंट फंडच्याच योजनेमध्ये पेन्शनची सोय आहे म्हणून पेन्शन लागू झाली पाहिजे. हे जर असेल तर आपल्याला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळायला फारसे दिवस राहत नाही. हे अधिकार आपल्याला मिळालेच पाहिजेत. आणि खरं म्हणजे कायद्याने तसं म्हटलेलं आहे, आता कोर्टाने तसं म्हटलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे, प्रॉव्हिडंट फंडाच्या पुणेच्या कोर्टाने म्हटलेलं आहे, त्यांना कोर्टाचा अधिकार आहे प्रॉव्हिडंट फंडाच्या कार्यालयाला, त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायला पाहिजे? मिळवायचं का नाही मिळवायचं तुम्ही सांगा. मिळवायचं ना? आपोआप मिळेल का घरी बसून? आपण घरी बसलो आणि नुसतं आपल्या सुपरवायझरची हांजी केली की आपल्याला सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणार आहे सुपरवायझर? सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, किमान वेतन, ग्रॅच्युटी, प्रॉव्हिडंट फंड यासाठी लढणारा कोण आहे? आपण आहोत. युनियन आहे, आपली युनियन, आपली संघटना. आणि सीटूच्याच युनियननी हे अधिकार मिळवलेले आहेत, दुसऱ्या कोणी नाही मिळवलेले, कारण तेवढ्यापर्यंत त्यांची लेवल गेलेली नाहीये. हे सीटूलाच समजतं की काय मिळायला पाहिजे आणि कसं मिळवायचं, आणि म्हणून आपण मिळवलं. पण ते जे मिळालेले अधिकार आहेत ते आता सध्या कागदावर आहेत फक्त. का? कागदाला वजन ठेवलेलं नाहीये. हा जो कागद आहे ना, मी हे वजन ठेवलंय त्याच्यावर, नसतं ठेवलं तर उडून गेला असता ना. आता सध्या तो कागद आहे ना बिना वजनाचा आहे, म्हणजे त्याला आर्थिक तरतूद केलेली नाही. ग्रॅच्युटीचा कायदा झाला, सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे कायदा. ग्रॅच्युटीचा कायदा लागू झाला 22 साली, त्यानंतर आपण मेळावा घेतला होता आणि सगळं सांगितलेलं पण होतं. पण अजूनही सरकारनी, ना केंद्र सरकारनी आणि ना राज्य सरकारनी त्याच्यामध्ये आर्थिक तरतूद करून रिटायर झालेल्या महिलांना ग्रॅच्युटी अजूनही दिलेली नाही, कारण आर्थिक तरतूदच केलेली नाही. आर्थिक तरतूद बजेटमध्ये केल्याशिवाय ग्रॅच्युटी मिळू शकेल का? प्रत्येक महिलाला 2.5 लाख, 3 लाख, 2,40,000 अशी जी काही तिच्या सेवेनुसार, शेवटच्या पगारानुसार जी काही रक्कम तिला मिळायला पाहिजे, फार तर त्यातनं 1 लाख रुपये मिळालेत असं म्हणून ते काढून घेतील आणि उरलेली रक्कम देतील. तेवढी रक्कम तरी द्यायला त्यांची आर्थिक तरतूद झालेली आहे का? नाही झालेली. बजेटमध्ये त्यांनी एकही पैसा दिलेला नाहीये जास्तीचा. मग हा पैसा त्यांनी द्यायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला लढायला पाहिजे. लढल्याशिवाय हे बजेट वाढवू शकत नाहीत आणि आपल्याला कोणतीही गोष्ट देऊ शकत नाहीत. प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटीतला फरक मी सांगते. ग्रॅच्युटी जी आहे ही रिटायरमेंट नंतर नियोक्त्याने, म्हणजे आपले जे कोणी कामाला लावणारे मालक आहेत त्यांनी देण्याची रक्कम आहे. त्याच्यासाठी कुठली कपात नाही, काही नाही. आपला शेवटचा पगार जो असेल त्याचा निम्मा पगार गुणिले आपली जितक्या वर्षाची सेवा झाली ती सेवा, हा ग्रॅच्युटीचा हिशेब आहे. त्याच्यासाठी आपल्या पगारातनं कुठलंही योगदान नाही. प्रॉव्हिडंट फंड हा कायदा आहे. या कायद्यानुसार प्रॉव्हिडंट फंड कोणाला लागू होतो? तर त्याच्यामध्ये आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये निकाल मिळालेला आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंड लागू होतो. आता हा निकाल वरती कोर्टामध्ये जाईल, अपिलात जातील, जिल्हा परिषद जाईल, सरकार जाईल, थोडासा लढा होईल वरपर्यंत. आपण तो लढू आणि आपण जिंकू, यात काही म्हणजे शंका नाही. का? कारण हा प्रॉव्हिडंट फंडचा
निकाल कुठल्या आधारावर मिळालेला आहे, तर सुप्रीम कोर्टाने ग्रॅच्युटीचा जो निकाल दिलेला आहे त्याच आधारावर. त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की आपणच ते जोडलेलं आहे 72 पानी निकाल, की ह्याच्यामध्ये वेतन म्हटलेलं आहे, कर्मचारी म्हटलेलं आहे, वैधानिक पद म्हटलेलं आहे आणि 100 पेक्षा जास्त संख्या आहे. प्रत्येक प्रकल्पामध्ये 100 पेक्षा जास्त संख्या आहे, म्हणजे आम्हाला प्रॉव्हिडंट फंड लागू आहे. पण सरकारने, जिल्हा परिषदेने त्याची कपात केलेली नाही. ती पगारातनं कपात करावी लागते. तुमच्या घरी तुमची मुलं बाळं कोणी जर सरकारी नोकरीत किंवा इतर कुठल्या नोकरीत असतील तर त्यांची एक भाषा असते बघा, की कट करून मला एवढे मिळतात. बरोबर ना? हे कट करून म्हणजे काय कट करून? तर हे प्रॉव्हिडंट फंड, ESI याचे सगळे कट होतात. हा, त्याचा लाभ तुम्हाला मिळतो, नंतर मिळतो. आता हे किती कट होतात? तर तुमच्या पगाराच्या 12% कट होतात आणि 13% रक्कम ही नियोक्त्याला म्हणजे आपल्या मालकाला त्याच्यामध्ये घालावी लागते. प्रॉव्हिडंट फंडाच्या आपल्या अकाउंट मध्ये प्रत्येकाचा अकाउंट वेगळा असतो, बँकेचा अकाउंट नाही. प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाचा तो अकाउंट असतो, त्याला UAN असं म्हणतात. तर हा UAN कोणी काढू शकतं? सगळ्यांनी, कोणी तुम्ही काढू शकता, कोणी पण काढू शकतं. मला वाटतं बऱ्याच जणांनी ते काढलेही असतील, कारण आपण आपण ग्रुपवर टाकले होतं ते कसे काढायचे. आता खालच्या कोर्टात म्हणजे प्रॉव्हिडंट फंडाच्या पुण्याच्या कोर्टामध्ये निकाल आपल्या बाजूनी लागलेला आहे, ते अपिलात गेलेले आहेत. त्या अपिलामध्ये सुनावणी जे काय होईल, आपण आपलं मत तिथे देऊ, आपले वकील आपल्या बाजूनी लढतील. आपण जिंकणार हे 100% आहे, कारण ग्रॅच्युटीचा निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये लागलेला आहे, त्यात आपण जिंकलेलो आहे आणि त्याच आधारावर खालचं कोर्ट त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. म्हणजे आपण 100% जिंकणार, जे आपल्याला प्रॉव्हिडंट फंड मिळणार. आता पुण्याच्या प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाच्या आयुक्तांनी, ज्यांना कोर्टाचा अधिकार आहे, त्यांनी असा निकाल दिलेला आहे की तुम्हाला कपात करणं गरजेचं होतं, पण तुम्ही कपात केली नाही. आता तुम्हाला दंड, शिक्षा म्हणून दोन्हीचं योगदान तुम्ही द्यायचं. कर्मचाऱ्यांचे 12% 86 सालापासूनचे आणि तुमचे नियोक्ता म्हणून 13% 86 सालापासूनचे. 86 का? की आपण नियुक्तीपत्र जे सादर केलं ते 86 सालचे होते, पण ते तत्व जर मान्य झालं तर 86 नाही, 82 नाही, 78 सालापासून नाही, 75 सालापासून जे लागले त्यांना ते लागू होणार. फक्त वरच्या कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथे तर आपण लढून ते जिंकायला पाहिजे. कोर्ट उलट्या बाजूने जाणार नाही, पण वेळ काढू शकतं. वेळ काढू नये म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे? जनमत तयार करायला पाहिजे आणि कोर्टावर सुद्धा जनमताचा खूप मोठा पगडा असतो, परिणाम होतो. मी तुम्हाला उदाहरण देते फक्त. गावोगाव आपण बघतो लहान मुलींवरती बलात्कार होतात, अनेक केसेस अत्याचाराच्या होतात. अनेक केसेस मध्ये लोकांच्या लक्षातही येत नाही, लोक आंदोलन करत नाही, त्या केसेस दडपल्या जातात, आरोपींना शिक्षा पण होत नाही, आरोपी सुटून पण जातात. पण ज्या केसमध्ये प्रचंड आंदोलन होतात, लोक रस्त्यावर उतरतात, त्या केसमध्ये मात्र आरोपीला शिक्षा होते, द्यावीच लागते, कारण जनमत त्या आरोपीच्या विरोधात गेलेलं असतं, कोर्टावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे कोर्ट सुद्धा लोकांचं काय मत आहे त्याचा कानोसा घेतं आणि त्याप्रमाणे निकाल देतं. जर कोर्टाला वाटलं की अंगणवाडीचे लोक काय, त्यांचं लक्ष नाही, संघटित नाहीत, मागण्या करत नाहीत, लढे करत नाहीत, त्यांच्या बाजूने कशाला मत द्यायचं, कशाला निकाल द्यायचा, असं जर कोर्टाला वाटलं तर आपल्याला कोर्टातून न्याय मिळू शकत नाही. कोर्टाचा न्याय आपोआप मिळत नाही.
आपल्या लढ्यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे युनियन बळकट करणं, संघटना बळकट करणं आणि लढे मजबूत करणं खूप गरजेचं आहे. आपण 1, 2, 3 तारखेला जो लढा केला, 1 तारखेला सर्व योजना कर्मचारी तुम्ही बऱ्याच जणी आलेल्या होतात, तुम्ही पाहिलेला आहे प्रचंड प्रमाणात. आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला वेळ देण्याचं मान्य केलंय. आपल्या सगळ्या मागण्या त्यांच्यापर्यंत जाणार आहेत आणि प्रॉव्हिडंट फंड आहे, ग्रॅच्युटी आहे आणि मानधनामध्ये किमान वेतन. आता किमान वेतन 30,000 आपण मागितलं, निदान 20,000 पर्यंत तरी नेऊ दे. आत्ता तातडीने, आत्ता 20,000 टप्प्याटप्प्याने देऊ दे. असं म्हणू दे की दरवर्षी 10% वाढवतो. मध्य प्रदेशने केलंय, दरवर्षी 1,000 वाढवणार आहे मध्य प्रदेश. आपलीच युनियन आहे तिथे. दरवर्षी 1,000 वाढवणार म्हणजे नक्कीच चांगली वाढ होणार ना. आता ऑलरेडी त्यांना 15,000 आहे, 16,000, 17,000, 18,000, 20 म्हणजे होणारच ना वाढ, आपोआप होणार महागाईप्रमाणे. म्हणजे अशा प्रकारे जिथे जिथे जे आपण मिळवलेलं आहे ते उदाहरण देऊन आपण मुख्यमंत्र्यांकडून नक्कीच काही ना काही वाढ पण मिळवू. ग्रॅच्युटी आणि प्रॉव्हिडंट फंड हे तर कोर्टाने दिलेले अधिकार आहेत. त्यासाठी आर्थिक तरतूद मिळवायची आपल्याला, ती पण आपण मिळवून घेऊ. पण जोपर्यंत आपली ताकद आपण निर्माण करत नाही तोपर्यंत आपल्याला हे काही मिळत नाही. आता आपल्या भागामध्ये अनेक संघटना आहेत, म्हणजे इथे 2 आहेत, आपली एक आहे आणि दुसरी एक आहे. ते पण आपल्या बरोबर येतात, बरोबर आहे. पण ती जी युनियन आहे ती काही ऑल इंडिया लेवलची युनियन नाही. आपली ऑल इंडिया लेवलची युनियन आहे. ग्रॅच्युटीचा निकाल कोणी मिळवला? आपण मिळवलंय. सिटूनी केस केलेली होती. गुजरातच्या सिटूनी पहिले सुरुवातीला खालच्या कोर्टात केस केली, ती वरती जात जात सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्यानंतर आपलं जे फेडरेशन आहे त्या फेडरेशननी ती केस सुप्रीम कोर्टात लढवली, म्हणून आपण जिंकलो. आता दुसरे लोक त्याचा उपयोग करतात, फॉर्म भरून घेतात, हे करतात, ते करतात. कारण एकदा मिळवलं की ते सगळ्यांना लागू होतं. अरे पण ज्यांनी मिळवलंय त्यांची ताकद वाढायला पाहिजे का ज्यांनी मिळवलं नाही त्यांनी त्याचा उपयोग करायला पाहिजे? तुम्हीच विचार करा काय करायला पाहिजे. मग आता आपली युनियन इथे बळकट करणं आणि जुन्नर